आमचा ना कधी कधी असा दिवस उगवतो आणि हुक्की येते आणि फिरायला जातो की हा जास्तच आम्हाला हेल्थची काळजी आहे. तसं आम्ही महिनाभर निघतच नाही घराच्या बाहेर. ठूस ठूस खातो आणि जरा वाटलं ना की अरे वेट जरा जास्तच वाढलंय तर निघायचं आणि फिरायचं. का करत आहे आप? तर इथे आदूचा खाऊ चालू होता, त्यासाठी नाचणीला मोड आणलेले. त्यासाठी त्यांनी ती एक दिवस भिजवलेली. मूग, अख्खे मूग हे पण भाजायचे का? ओके. म्हणजे पूर्ण दिवस नाही, अर्धा दिवस भिजायला ठेवायचे आणि मग त्याला मोड आले की मस्त वाळून भाजून घ्यायचे. त्याच्यासोबत मूग पण टाकायचे. सो आता आहे साबुदाणा, हा पण मस्त भाजायचा. प्लस इथं साबुदाणा पण मस्त भाजून घ्यायचा. म्हणजे जे पण घ्यायचाल ते भाजूनच घ्यायचं जेणेकरून खसखस लागत नाही. तेवढ्यातच दूध आले होते. आदू पातीला घेऊन आलं दूध घ्यायला. तो अभी गेट आले मामू. हाँ ये मखाने. आता ज्याला दूध आवडतं तोच घ्यायला जाणार ना हो, म्हणून पातेलं त्यांनी पहिलेच रेडी ठेवलेलं आणि गेला दूध घ्यायला. इथे मकाने पण घेतले, ते मस्त भाजून घ्यायचे. हा मस्त पौष्टिक असा आहार आदूसाठी आहे. मला कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही हा रेडी करता का आपल्या बाळांसाठी, आणि तुम्ही कधी खाल्ले का लहानपणी हे? है बादाम की बारी जिससे होता है दिमाग तेज. सही पकडे है. बदाम नंतर आहे लास्ट अँड बेस्ट जिरं, ज्यानी टेस्ट भारी येते आणि पोटालाही आधार भेटतो. हे सगळं भाजून घेतल्यानंतर मिक्स करायचं आणि देन आफ्टर दॅट गिरणीमध्ये हे बारीक करून घ्यायचं. आत्ताच्या मुलांचे ना खाण्याच्या बाबतीत एवढे लाड आहेत, आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा भात आणि भाजी जर खाल्ली नाही तर तिकडून अशी चप्पल यायची तोंडावर बसायची ना. कोणाकोणाची ही हालत होती कमेंट्स मध्ये नक्की सांगा.